भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय। भाजपची सत्ता गेल्यावर तुम्ही कुठे जाणार असा चिमटा काढणाऱ्या राऊतांवर विखेंनी हल्लाबोल केलाय। तुमची सगळी प्रकरणं बाहेर येतील त्याची चिंता करा असा घणाघात विखे पाटलांनी केलाय। अनेक लोकांची इच्छा आहे, कारण काँग्रेसकडे नेतृत्व कुठं राहिलं आता दुर्दैवानं त्याचा परिणाम आज उद्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसणारच आहे। नेते लोक एकत्र आले वाटाघाटी करायला, त्यांच्यामध्ये चर्चा काय, वाटा कोणाला आणि घाटा कोणाला। मला वाटतं मग काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात आहेत, लोकसभेच्या अशा निवडणुका जाहीर होतील, अनेक चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील। हे पहा, राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले। ते शिवसेनेमध्ये होते, ते काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। तेव्हा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार जाण नसते, ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात। कोण जातंय कोण राहतंय हे येणारा काळ ठरवेल, आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा। संजय राऊतांनी ती चिंता करण्याचं कारण नाही आहे, कारण शेवटी असं आहे की मी मागे म्हटलं होतं की संजय राऊतांची जी प्रकरणं जर उद्या बाहेर येतील